पक्षाने उमेदवारी डावलली तरीही कायम भाजपासोबत राहूनच काम करण्याचा निर्णय आशुतोष कलकुटकी यांनी घेतला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण या ठिकाणी उभारलेलो आहोत. हा एरिया म्हणजे वॉटर कॉलनी वगैरे सारखा एरिया आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की कैलासवासी सुनील कलकुटकी यांनी खूप मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांसाठी काम केलेलं आहे. ते राजकारणात बरेच वर्ष सक्रिय होते आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून, पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव आशुतोष कलकुटकी हे देखील भाजपमध्ये राहून सक्रिय राजकारण आणि समाजकारण करत आलेले आहेत. परंतु यावेळी निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उमेदवारी नाकारली आणि त्याबद्दल ते स्वतः आणि त्याचबरोबर त्यांचा हा समाज आणि त्यांचे हे सर्व समाज बांधव देखील नाराज झाले होते. परंतु तरी देखील भाजपामध्येच राहून पुढील कार्यकाळात सक्रिय राहायचंय आणि आपल्या सर्व समाज बांधवांची आणि या भागातील प्रभाग क्रमांक 10च्या भागातील सर्व नागरिकांची सेवा करत राहायचंय. हे एक धोरण ठेवून आशुतोष कलकुटकी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून आपण हे सर्व जाणून घेऊयात. सर नमस्ते. आम्हाला असं माहिती पडलं की आपल्याला या ठिकाणी कितीही जरी भाजपमध्ये सक्रिय होतात आपण आणि आपल्या कैलासवासी सुनील कलकुटकी हे आपल्या वडिलांचं काम इथं भरपूर होतं, पण तरी देखील आपल्याला यावेळी उमेदवारी दिली नाही, डावलली आणि इतर लोकांना दिली गेली. याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल खंत आहे उमेदवारी न दिल्याबद्दल. वडा समाजातून मी नेतृत्व करतो या ठिकाणी. ओबीसीचा सगळ्यात मोठा घटक या वार्डात आमचा समाज आहे आणि फक्त मी समाजाचं काम न करता इथं 12 बलुतेदार समाज आहे पूर्ण, त्या समाजाचं नेतृत्व करतो मी. त्या कामं करत असताना मी परत राजकीय क्षेत्रात वडिलांच्या वारसाप्रमाणे मी सक्रिय झालो. त्यानंतर तिकीटही मागणी केली, पण तिकीट मागणी मिळाला नाही मला भाजप तरी. पण मी आमचे नेते सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ठामपणे भाजप सोबतच आहे आणि भाजपचं काम करणार आहे. पुढील काळ आजपर्यंत भाजपच्या आमदारांनीच काम केलेलं आहे. कुठल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठल्या पक्षाने काम केलेलं नाही आहे. दादांचं काम आहे, काम बोलते दादांचं. त्यामुळे 100% मी भाजप सोबतच राहणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात की या नागरिकांच्या मूलभूत गरजा म्हणजे रस्ते, लाईट, पाणी आणि निवारा, तर या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत आणि यातला निवारा हे सगळ्यात मोठी गरज आहे. इथं हा झोपडपट्टी एरिया जो आहे तर तो अनधिकृत आहे, कधीही त्यांना म्हणजे उठवलं जातंय अशी एक त्यांच्या मनात भीती आहे. तर त्याच्यासाठी आपण काय सांगाल? 2000 साधारण 2007 साली आमची झोपडपट्टी होती. ती घरकुल पुनर्वसन मंजूर करून इथं बांधून दिले. 2013ला वडील निवडून आल्यानंतर ते पूर्ण केले. 2016ला पूर्ण झाल्यानंतर वडील माझे काही काळानं घात केला, वडील वारले नगरसेवक असताना. त्यानंतर ते काम पूर्ण झालेले ते घरकुल आहे ना योजना, इथं आम्ही केलेलं काम हे घरकुल मिळालं आहे. अशाच प्रमाणे घरकुल आम्ही त्यांनाही उपलब्ध करून देऊ. त्यांना कुठेही बाहेर काढलं जाणार नाही आहे. गोरगरिबी जनतांसाठी भाजप सरकार व्यवस्थित चांगला विचार करेल. त्यांचा जो झोपडपट्टी पुनर्वसनचा आणि किंवा त्यांना 7 बारा नाव लावून द्यायचं काम चालू आहे ते होईल, टायमात होईल. ते सगळं काही प्रोसेसमध्ये आहे अजून. तर हे होते आशुतोष कलकुटकी. जरी भाजपने तिकीट डावललं असलं तरी नाराज न होता पुन्हा एकदा पक्षाबरोबरच राहून, पक्षात सक्रिय राहून इथल्या लोकांचा विकास काम करण्याचा वसा त्यांनी उचललेला आहे. आमच्या सर्व न्यूज टीमकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.